ऑरेंज चॅनल सबस्क्राइब करून घंटीचं बटन दाबा, लाईक करून कमेंट करा. तव चरणी नमवून माथा शरण आलो तुला. हे मायाळू हे ममताळू मतमाऊली पासकला, मतमाऊली पासकला. तव चरणी नमवून माथा. असलेले गाव म्हणजे हरिगाव. साखर कारखान्याला कच्चा माल पुरवठा होण्याकरिता भंडारदरा धरणाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे उत्तरनगर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे. साखर निर्यातीकरिता दौंड व मनमाड जंक्शन स्टेशनची निर्मिती झाली. वास्तू स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असणारे टी क्वार्टर, सी क्वार्टर, जिमखाना व 55 खोल्यांचा 1 नंबर बंगला आजही साक्ष देत आहे. हरिगावच्या या मतमाऊली भक्तिस्थानात संत मदर तेरेसा यांचा पदस्पर्श 5 सप्टेंबर 1986 साली झाला आहे. त्यामुळे सदर भूमी पावन झाली आहे. या पावन भूमीत आपणा सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. थांबला ना सूर्य कधी, थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा. धुंद वादळास कोठला किनारा, धुंद वादळास कोठला किनारा. या उक्तीप्रमाणे सतत क्रियाशील असणारे आणि ख्रिस्ती समाज मनावर धार्मिकतेचा संकल्प दृढ करणारे आपल्या नाशिक धर्म प्रांताचे राईट रेव्हरंड महागुरु स्वामी डॉक्टर लुईस डॅनियल यांनी आज उपदेश रूपी अमृत दिलेले आहे. त्यामुळे आपल्या सर्व भक्तरूपी महासागराच्या वतीनं हरिगाव धर्मग्राम आणि पॅरिस काउन्सिल यात्रा कमिटीच्या वतीनं संत तेरेसा चर्चचे प्रमुख धर्मगुरू मान्य फादर पायस यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित चर्चचे प्रमुख धर्मगुरू मान्य फादर पायस आणि पॅरिस काउन्सिल यात्रा कमिटीने यावर्षी दृढ संकल्प केलेला आहे की यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांची चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी मानस केलेला ती आपण करणार आहोत. त्यानंतर यात्रेकरिता व शाळेकरिता कायमस्वरूपी पत्र्याची शेड मान्य जयंतरावजी ससाने साहेब अनेक वर्षापासून हा सभा मंडप आपणास देत असतात. परंतु साहेब आमची अशी संकल्पना आहे की या शाळेसमोर कायमस्वरूपी, कारण विद्यार्थी देखील उन्हात या ठिकाणी तापकळत असतात, तर आपल्या सहकार्याने आणि दानशूर भाविकांच्या वतीने जयंतरावजी ससाने यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. महागुरु स्वामी मान्य डॉक्टर लुईस डॅनियल यांना मी विनंती करतो की त्यांचा जोरदार टाळ्या. माननीय ससाने साहेबांनी संकल्प केलेला आहे की मी संपूर्ण आयुष्यभर या सभा मंडपाची जबाबदारी घेणार आहे. तर माननीय साहेबांना मी विनंती करेल की आपण कायमस्वरूपी या समोर सभा मंडप स्वरूपात जरी साहित्य आपण चर्चला दान केलं तर आम्ही या ठिकाणी आपली सुविधा चांगल्या प्रकारे करू शकतो. नूतन सभापती
माननीय सचिनजी गुजर साहेब यांचा देखील सत्कार सध्याचा चर्चचे प्रमुख धर्मगुरू माननीय फादर पायस रॉड्रिक्स यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. महोत्सव संपन्न होत आहे. आजच्या यात्रेनिमित्त अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आपले नाशिक धर्म प्रांताचे प्रमुख डॉक्टर लुईस डॅनियल, आपल्या हरेगाव धर्मग्रामाचे प्रमुख फादर्स, व्यासपीठावर सर्व फादर्स, सर्व भक्त बंधू आणि भगिनी, गेल्या अनेक वर्षापासून मला स्वतःला मतमावलीचा आशीर्वाद घेण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं मिळते. त्यामुळे आपण जो काही कायमस्वरूपी काही या ठिकाणी व्हावं, मग आपले शेड आहे, भक्तनिवास आहे, येणाऱ्या भक्तांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं सगळंच सहकार्य, की फक्त प्लॅन तयार करा, डिझाईन तयार करा, बाकी पैसे कुठं आणायचे ते आपण ठरवू काय करायचं, त्याला काय अर्थ मिळणार. तेव्हा तुम्ही त्या दिवशी तुम्ही नियोजन करा, लागणारं सगळं सहकार्य आमच्या सगळ्यांचं राहील. अशा प्रकारची या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. मतमावलीच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांचं भलं हो अशा प्रकारची अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मतमावली. आणि मी पाठीशी उभे राहिलेले आहात आणि आमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी आपण हा ग्रीन सिग्नल जो दिलेला आहे त्याकरिता मी सर्व भाविकांच्या वतीनं, धर्मगुरूंच्या वतीनं आणि महागुरू स्वामीच्या वतीनं मतमावली आपल्याला दीर्घायुष्य देवो हे सोयच या ठिकाणी चिंततो आणि सर्व भाविकांना पुन्हा एकदा एक नम्र आवाहन करतो की आपणास आणखीन काही सुधारणा करायच्या आहेत, आपले काही संकल्प असतील तर चर्चच्या ऑफिसशी संपर्क साधावा. यानंतर आभार प्रदर्शन मान्य फादर पायस. आणखी एक प्रवचन राहील तर सर्वांनी थोडी शांतता राखून आणि सहनशीलता बाळगून हा आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम मानावा म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करत आहे. मतमावलीच्या माझ्या प्रेमळ भाविकांनो, आपले लाडके आदरणीय माननीय डॉक्टर बिशप लुईस डॅनियल व आपणा सर्वांचे परिचयाचे व आपले असलेले आमदार साहेब व व्यासपीठावर हजर असलेले धर्मगुरू, धर्मभगिनी व आलेल्या सर्व मतमावलीच्या भाविकांना मी हार्दिक शुभेच्छा देत आहे. ही मतमावलीची यात्रा कोणा एका दुःखाचे काम नाही आहे. हा जनसमूह येथे पाहिल्यानंतर याचे व्यवस्थापना करणं, सुनियोजन करणं, व्यवस्थित सर्व काय होणं यासाठी अनेकांचे, हजारोचे, लाखोचे हात त्याला लागलेले असतात. म्हणूनच हा मोठा यात्रोत्सव, मतमावलीचा उत्सव आपण पार पाडित आहोत. यावर्षी हा यात्रोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व मतमावलीचं दर्शन सर्वांना होण्यासाठी, सर्वांना मतमावलीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वांना सुनियोजित व्यवस्था करावी यासाठी अनेकांनी हातभार लावलेले आहेत. प्रथमतः मी सर्वांची क्षमा मागत आहे. जर का कळून न चुकत एखाद्याचे नाव किंवा आभार मानण्याचे राहिले असतील तर मी पहिल्यांदाच त्यांची क्षमा मागत आहे. पहिले आभार मानायचे असेल तर आपल्या स्वर्गीय पित्याचे, प्रभू श्री ख्रिस्ताचे, परमपित्याचे, पवित्र आत्म्याचे, पवित्र मरिया मातेचे, सर्व देवतांचे व सर्व संतांचे, ज्यांची आपल्याला असलेली संगत, त्यांचं अस्तित्व, त्या ठिकाणी आपल्याला मिळत असलेला आशीर्वाद, त्यांची कृपा ही आपल्या सर्वांच्या पाठीशी असल्यामुळे आपण हा मोठा यात्रोत्सव यशस्वीरित्या पार पाडित आहोत. त्यामुळे त्या परम प्रेत्याला व पवित्र मरिया मातेला मी अनेक अनेक धन्यवाद व त्याचा महिमा गात आहे. आज या ठिकाणी हा यात्रोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या नाशिक धर्मप्रांताचे आपले लाडके आदरणीय माननीय डॉक्टर बिशप लुईस डॅनियल हे आपल्यामध्ये हजर राहिलेले आहेत आणि नेहमीच ह्या हरेगाव भक्तस्थानाबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेलं प्रेम
त्यांच्या मनामध्ये असलेली आपुलकी आणि या ठिकाणी विशेष काहीतरी व्हावं, कारण हे भक्तिस्थान फक्त एका समाजाचं नाही तर सर्व समाजाचं आहे, सर्व जाती धर्माचं आहे आणि या ठिकाणी सर्व लोक येत असतात. म्हणून या ठिकाणी अनेक सुविधा व्हाव्यात हे देखील विश्वांची इच्छा आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही देखील हा संकल्प पुढे नेत आहोत आणि तो संकल्प पुढे नेण्यासाठी व विविध सुविधा येथे व्हाव्यात म्हणून आम्हाला सतत आशीर्वाद व त्यांचा पाठिंबा, त्यांचा प्रेम आम्हाला मिळत आहे. म्हणूनच आम्ही नेटाने पुढे जात आहोत. अशा आपल्या लाडक्या आदरणीय माननीय डॉक्टर बिशप ब्रूस डॅनियल यांचे मी सतशः आभार मानत आहे. हा यात्रा उत्सव आज आपण पार पाडत असला तरी देखील ह्या दिवसाची तयारी फक्त 9 दिवस करत नाही किंवा 1 महिना करत नाही, तर 1 जुलै ह्या दिवसापासून आम्ही तयारी करत आहोत. कारण ह्या यात्रापूर्व आपण 9 शनिवार नवेना आपण पाळत असतो आणि हे 9 शनिवार नवेना पार पाडण्यासाठी आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील विविध धर्मग्रामातील धर्मगुरू, धर्मभगिनी व भाविक या ठिकाणी येत असतात आणि यावर्षी देखील ह्या धर्मग्रामातील धर्मगुरूने, धर्मभगिनीने व भाविकांनी हजेरी लावली व त्या 9 शनिवारच्या नवनाच्या भक्तीमध्ये सहभाग घेतला. त्याबद्दल मी सर्व धर्मगुरूचे, धर्मभगिनीचे व मतमोडीच्या भाविकांचे मी आमच्या यात्रा कमिटीच्या व धर्मग्रामाच्या वतीने आभार मानत आहे. आजचा हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमचे पॅरिस सल्लागार यात्रा कमिटी यांनी देखील फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे, सिंहाचा वाटा उचललेला आहे. अशा ह्या सर्व सदस्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानत आहे. आमच्या ह्या धर्मग्रामातील जे सेवक नेते आहेत त्या सेवक नेत्यांनी देखील ह्या यात्रेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानत आहे. आमच्या ह्या 9 शनिवारच्या नवनाच्या वेळेला आमच्या हरेगावच्या खेडेगावातील भाविकांनी देखील गिरनाळ्याला दिलेल्या शनिवारी पदयात्रा करून त्याने देखील ह्या नवनाच्या भक्तीमध्ये सहभाग घेतला आहे, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानत आहे. आपल्या ह्या धर्मग्राम पॅरिसतील गायन मंडळ हरेगाव व त्यांचे सहकारी व फादर डॉमिनिक रोझारिओ याने मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानत आहे. फादर गुलदेवकर व त्यांचे सहकारी गायन मंडळ राहता येथील गायन मंडळ येऊन सकाळपासून दुपारी 2 पर्यंत गायन केलेलं आहे, त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. केशव हृदयाच्या सर्व सिस्टर्स, हरेगाव व बोखोरच्या सर्व सिस्टर्स यांनी देखील सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानत आहे. आपल्या या हरेगावच्या या मतमोडीच्या यात्रा उत्सवासाठी विविध ठिकाणाहून धर्मभगिनी, धर्मबंधू ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि सहकार्य करत आहेत. अशा ह्या नेवासा, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, संत लूपमधील त्याचप्रमाणे सिस्टर ज्योत्स्ना व सर्व चर्च ऑफिसमध्ये काम करणारे सर्व सहकारी आणि इतर सर्व सिस्टर्स जे कोटपेवाडीतून आलेले आहेत त्या सर्व सिस्टरांचे मी मनपूर्वक आभार मानत आहे. आपणा सर्वांना ठाऊक आहे की आपले आमदार नेहमीच आपल्याबरोबर असतात, आपल्याला सहकार्य करत असतात, आपल्याला सोबत येत असतात. ज्यावेळेला ही माझी पहिली यात्रा साजरी करण्यासाठी त्यांना मी निमंत्रण देण्यासाठी गेलो, त्यावेळेला मागे पुढे न बघता फादर तुम्हाला माझं संपूर्णतः सहकार्य आहे, जे काही मदत तुम्हाला हवी आहे ती सर्व मदत मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि आज देखील या ठिकाणी आपल्या आमदार साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, फक्त आम्ही संकल्प, आमच्या योजना, आमच्या
ज्या विविध सुविधा आहेत त्या फक्त त्यांच्याकडे सादर कराव्यात, म्हणजे त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही याची गवाही देखील आपल्या आमदार साहेबांनी दिलेली आहे. असे हे आपले लाडके आमदार ज्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार मानत आहे. त्याचप्रमाणे आजी आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब यांनी देखील येथे ब्लॉक बसवण्याचे कार्य केलेले आहे, त्यांचे देखील मी आभार मानत आहे. प्रांत अधिकारी श्रीरामपूर यांचे मी आभार मानत आहे. तहसीलदार श्रीरामपूर यांचे देखील मी आभार मानत आहे. SP साहेब अहमदनगर यांचे देखील आभार मानत आहे. DYSP श्रीरामपूर शहर व तालुका यांचे देखील मी आभार मानत आहे. सरपंच व सदस्य उंदीरगाव तसेच ग्रामसेवक व सहकारी सर्कल व तलाठी उंदीरगाव व सरपंच व सदस्य ग्रामपंचायत हरेगाव यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानत आहे. महावितरण अभियंता बाबळेश्वर यांचे देखील मी आभार मानत आहे. महावितरण उपअभियंता व सहकारी हरेगाव यांचे देखील मी आभार मानत आहे. शश्वरी क्रॉस दंगीदार कांबळे साहेब कुंतांबा यांचे मी देखील आभार मानत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या चर्चच्या मुख्य शिखरापाशी जो क्रॉस आहे त्याला लाईट नव्हती, ती लाईट बसवली गेलेली आहे आणि हे काम करण्याचे दंगेदार आहेत दिलीप कांबळे साहेब कुंतांबा यांचे मी अनेक आभार मानत आहे. हरेगाव धर्मग्रामातील चर्चेत संलग्न असलेल्या सर्व संघटना, खेडेगावातील सर्व ग्रामस्थ, आबालवृद्ध, तरुण महिला व हितचिंतक यांचे देखील मी आभार मानत आहे. यात्रेनिमित्त आलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व मतपावलीचे भाविक व पदयात्रेकरू यांचे मी जाहीररित्या आभार मानत आहे. श्रीरामपूर नगर परिषद अध्यक्ष व नगरसेवक व कर्मचारी यांचे देखील मी आभार मानत आहे. डेपो मॅनेजर व सहकारी ST महामंडळ श्रीरामपूर यांचे देखील मी आभार मानत आहे. विशेष सहकारी व हातात हात घालून मदत करणारे माझे सहकारी फादर डॉमिनिक रोझारिओ तसेच फादर रिचर्ड अँथनी यांनी देखील या दोघांनी फार मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्यांनी मागे पुढे न पाहता कोणतेही काम असू दे, मग फादर आम्ही करायला तयार आहोत, आम्ही करतो, तुम्ही आम्हाला फक्त सांगा, अशा प्रकारचं सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे. आपल्या 9 दिवसाच्या नवेनाचा ध्वजारोहण करण्यासाठी आलेले पुणा धर्मप्रांताचे महागुरू स्वामी रेव्हरंड डॉक्टर थॉमस दावरे यांचे देखील मी आभार मानत आहे. त्याचप्रमाणे 9 दिवसाच्या विविध प्रवचनकार व प्रमुख पुरोहित यांचे देखील मी आभार मानत आहे. या 9 दिवसाच्या नवेनाच्या वेळेला औरंगाबाद धर्मप्रांताचे महागुरू स्वामी डॉक्टर बिशप अमरोज सिबेलो यांचे देखील मी आभार मानत आहे. आपल्या या चर्चच्या धर्मग्रामाला लागून असलेले सर्व संघटना, विशेष करून पॅरिस काउन्सिल यात्रा कमिटी, BCC सेवक नेते, संत तेरेसा क्लब, महिला मंडळ, संत तेरेसा युवक मंडळ, डायमंड ग्रुप, वाशिनी मंडळी ग्रुप, चिल्ड्रन ऑफ मदर ग्रुप, ले मिशनरी, विवाह मार्गदर्शन मंडळ हरेगाव, आनंद ग्रुप व CSI संघटना, ह्या सर्व संघटनेचे मी जाहीररित्या अनेक आभार मानत आहे. त्याचप्रमाणे संत तेरेसा संकुल, शिक्षण संकुल येथील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांचे मी जाहीररित्या अनेक आभार मानत आहे. जर का पुन्हा एकदा मी क्षमा मागत आहे, कुणाचे एखाद्याचे आभार मानायचे राहिले असेल तर मी जाहीररित्या क्षमा मागतो. परंतु आपल्या सर्वांच्या या प्रेमामुळे, आपल्या सर्वांच्या या सहकार्यामुळे हा मोठा यात्रा महोत्सव आपण यशस्वीरित्या पार पडत आहोत. त्यामुळे मी आपणा सर्वांचे जाहीररित्या आभार मानत आहे. आणि आज या ठिकाणी असलेले सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, धर्मबंधू व सर्व स्वयंसेवक व इतर सर्व संघटना यांचे देखील मी आभार मानत आहे. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना मी आव्हान करत आहे की हे मतमौली भक्तिस्थान महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे, याचा व्याप वाढत आहे आणि अशा जनसमुदायाचं नियोजन करणं, त्यांना सुविधा पुरविणं हे आपणा सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून यावर्षी आम्ही
जो काही संकल्प हाती घेतलेला आहे तो म्हणजे प्रथमतः या मुख्य चर्चचा जो छप्पर आहे, छत आहे, ते जरा गळत आहे. जर का मोठ्याने पाऊस आला तर त्या ठिकाणी कोणीही धर्मगुरू किंवा कोणीही भक्तगण त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही. इतका पाऊस आतमध्ये येत आहे. जवळजवळ 5-6 माणसाला तो पाणी उपसून काढावा लागत आहे. आणि मी आल्यानंतर जेव्हा पाहिलं, खरोखर त्या मतमावळीकडे प्रार्थना करत होतो. यावर्षी ही मतमावळीची यात्रा साजरी करत असताना त्या दिवसापुरता पाऊस नको, मी प्रार्थना करत होतो की ह्या दिवशी 9 सप्टेंबरला मला पाऊस नको आहे. इतर दिवशी किती पाऊस पडतोय, कारण आलेल्या भाविकांची गैरसोय होत आहे. त्यांना बसण्यासाठी, उठण्यासाठी, झोपण्यासाठी कुठेही जागा मिळत नाही. परंतु जर का पाऊस जर ना आला तर हे प्रांगण, हे कीटांगण आपल्या सर्वांसाठी खुलं आहे आणि आराममध्ये ही सुखद आहे. आणि हवेशीर हवा आपण खाऊ, आपण त्या मतमावळीचे गुणगान गाऊ शकतो. आणि खरोखर मतमावळीने माझी प्रार्थना ऐकलेली आहे. शुक्रवारी सकाळी 5 वाजता इथे पाऊस होता. मी जरा गडबडलो, माझी प्रार्थना काय ऐकली नाही असं मला वाटलं. परंतु तो खरा आपल्या सर्वांना आशीर्वाद होता. आम्ही 9 शनिवार सकाळी 5:30 वाजता आमचे सर्व हरिगाव धर्मग्रामातील भाविक पदयात्रा करत होते. जवळजवळ 3 किलोमीटर आम्ही जाऊन जवळजवळ 6 किलोमीटर असा परतीचा प्रवास करून त्या मतमावळीकडे आम्ही दररोज अनेक रोजऱ्या करून आम्ही तिच्याकडे प्रार्थना करत होतो. आणि त्या प्रार्थनेचं फळ आज आपल्याला सर्वांना मिळालेलं आहे. म्हणून ह्या मतमावळीचा जयकार असो. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जे पोलीस प्रशासन आहे त्याने देखील चोख बंदोबस्त केलेला आहे. कोणत्याही प्रकारचं काही कलव इथे होऊ नये म्हणून ते अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून ते राबत आहेत. आम्हाला देखील त्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत. त्या सूचना आम्ही पूर्ण करण्याचा मानस केलेला आहे. आणि अशा ह्या पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानत आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. व हा यात्रा महोत्सव आपल्या सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा व मतमावळीच्या मध्यस्थीने आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद भरपूर मिळो हीच आमची प्रार्थना व सदिच्छा. आज ही पवित्र मिसा येथे संपलेली आहे. त्यानंतर आपण एक चित्रफित आपण फातिमा माता ह्यावर आपण दाखवली जाणार आहे. कारण ह्या वर्षी ज्या फातिमा शहरामध्ये मरिया मातेने दर्शन दिलेलं आहे त्याचं शतकपूर्ती वर्ष आहे. म्हणून त्यावर आधारित एक चित्रफित आपल्या भाविकांपुढे आम्ही सादर करीत आहोत. त्यानंतर भजन संध्या असेल. हरिगावातील जे भजन मंडळी आहेत ते आपल्यापुढे भजन सादर करतील. त्याचप्रमाणे यावर्षी हेच फातिमा माता दर्शनचं शतक वर्ष पूर्ण असल्यामुळे मी बिशोबांच्या कानी एकदा सांगितलेलं होतं की ह्या हरिगावातून ही मतमावळीची जी भक्ती आहे ती भक्ती सर्वत्र आणखी जोमाने पसरावी म्हणून आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये रोजची प्रार्थना घेत आहोत. तर त्या महिन्यामध्ये या हरिगावच्या धर्मग्रामातून हा मतमावळीचा पुतळा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील धर्मग्रामामध्ये फिरवणार आहोत. संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील धर्मग्रामामध्ये हा मतमावळीचा पुतळा आपण फिरवणार आहोत. त्याचं वेळापत्रक प्रत्येक धर्मग्रामातील धर्मगुरूला मिळणार आहे. कृपया त्याने आम्हाला सहकार्य करावं आणि त्यामध्ये आपण या मतमावळीचा उचित सन्मान करूया जेणेकरून तिच्याद्वारे आपल्या इच्छा पूर्ण होतील. मी माझं आभाराचं प्रवचनाचं इथे मी समाप्त करत आहे व सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानत आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, संत अण्णा महामंदिर कॅथलिक धर्मप्राण नाशिक येथून एक नम्र आव्हान आहे. देवाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या प्रार्थना आणि सहकार्याने संत अण्णा महामंदिराचे बांधकाम मागच्या 2 वर्षापासून चालू आहे. नाशिक धर्मप्राण हा मिशन धर्मप्रांत विविध दुर्गम आणि खेडेगावात कार्य करीत आहे. येथील भाविक गरीब आहेत परंतु धार्मिक व विश्वासू आहेत. संत अण्णा महामंदिराच्या उभारणीसाठी
सर्वांचेच योगदान आत्तापर्यंत लाभलेले आहे, परंतु ते पुरेसे नाही. म्हणूनच आपल्या सर्वांस नम्र विनंती करीत आहोत, संतांना महामंदिराच्या बांधकामासाठी आपल्या प्रार्थना आणि आर्थिक सहकार्याची गरज आहे. हरेगाव मतमावली यात्रेदरम्यान महामंदिराच्या बांधकामाच्या दानासाठी एक विशेष स्टॉल ठेवण्यात आलेला आहे. तरी आपण उदार हस्ते सहकार्य करावे ही नम्र विनंती. ही सूचना नाशिक कॅथेड्रल खजिनदार फादर पीटर डिसोजा आणि विकर जनरल फादर रवी त्रिभुवन यांनी केली आहे. त्याचबरोबर माजी बोर्डिंग विद्यार्थी नावनोंदणी ऑफिसमध्ये सुरू आहे. तर जे माजी विद्यार्थी कॅथलिक बोर्डिंगमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ज्या धर्मगृहामध्ये वसतिगृह आहेत त्या ठिकाणी तुम्ही शिकला आहात, माजी विद्यार्थी आहात तुम्ही, तर आपलं नाव ऑफिसमध्ये नोंद करायचं आहे. धन्यवाद. एक नजर चुकीने आपल्या मतमौलीच्या सर्व बातम्या सर्व घराघरात लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या पत्रकार बंधूंनी केलेलं आहे त्या पत्रकार बंधूंचं चर्च कमिटी आणि सदर चर्चच्या वतीने आपण मतमाऊली माझ्या गावात आली रे, आली रे आली मतमाऊली माझ्या गावात आली.